पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार भगवाजी सद्गुरु दास जयांचे केले स्मरण हो यश सकळ विद्येच्या करणात हे जीवंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशी याचा ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो थोडीशी आवाज द्या करा बाबा भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो सेवेकरता निवडलेला भंग नामायची दासी इको लागून राहण्याचे बंद करा संत जनाबाईचा अभंग आहे सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला जीव शिव धोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावून पाची बोटे तू येरे बा विठ्ठला सासू आणि सासरा धीर तू तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू येरे बा विठ्ठला 12-16 गडणी अवघ्या कामिनी ओव्या गाऊ बैसुनी तू येरे बा विठ्ठला प्रपंच दळण दळिले पीठम्या भरिले सासू पुढे ठेविले तू येरेबा विठ्ठला सत्वाचे आंधळ ठेविले पुण्यम्या वैरिले पाप उतू गेले तू येरेबा विठ्ठला जरीन जात गाईल कीर्ती मागे राहील थोडासा लाभ होईल तू येरेबा विठ्ठला विठ्ठला देव कोणाकोणाला आवडतो हातवर करा बरं बघेल किती देवावर प्रेम करणारे मंडळात तुम्ही वा वा कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हातवर करा बरं वा कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हातवर करा ज्याने ज्याने हातवर केले तो वैतागले संसार देवा घेऊन जाय बाबा देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खड्ड्यावर जाणं असंच ना असंच देवाच्या घरी तुम्ही आम्ही जात असतो आणि देवाच्या घरी जाण्यासाठी देह टाकावा लागत नाही देह सोडावा लागत नाही
देहात असतानाच देवाच्या घरी जाता येतं. त्यामुळे देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं हा भ्रम बाजूला करा. कारण चौघांच्या खांद्यावरनं हा देह जात असतो. ऐका माऊल्यांनो, आता लक्ष असू द्या. आजच्या कीर्तनामध्ये सासूसून तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आजच्या कीर्तनातून तुम्हाला बेवड्याच्या कथा ऐकायला मिळणार नाही. जावई सासऱ्याचे चुटकुले ऐकायला मिळणार नाहीत. अंगविक्षेप, मूर्खासारखा नाच पाहायला मिळणार नाही. पोवाडा ऐकायला मिळणार नाही. चित्रपटातले गाणे ऐकायला मिळणार नाही. मला माझा राग आला तरी चालेल, मला नाही पुढल्या वर्षी बोललं तरी चालेल, पण मी सांगतोय ते गांभीर्य नाही का? कीर्तनाचं व्यासपीठ हे मनोरंजनाचं व्यासपीठ नाही, हे उद्धाराचं साधन आहे. संतांच्या साहित्याला, संतांच्या पोट तिडकीला काळीमा लावू नका. हसवणारे कीर्तनकार बोलवून आयुष्याचं हास्य करून घेऊ नका. परखडपणे सांगतो तुम्हाला मी, हे उद्धाराचं साधन आहे, मनोरंजन नाही. आलं लक्षात? त्यामुळे थोडस गांभीर्यानं व्हॉट्सअपचे जोक हे कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगायचे नाही. संतांची पोट तिडकच समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. गाथा संपली, ज्ञानेश्वरी संपली, भागवत संपला, दासपूर संपला, अभंगवाणी संपल्या, म्हणून आम्ही व्हॉट्सअपचे जोक कीर्तनात मांडायला लागलोय, उपदेश करायला लागलोय. थोडस गांभीर्य आहे ना. आणि खरं सांगू का, माझी तारीख घेण्यापूर्वी जर मला लिस्ट दाखवली असते नाही तर मी तारीख घेतली नसते. मला लिस्ट सांगितली नाही, खरंच तारीख घेतली नसते. असो, किमान हे व्यासपीठ तरी वाचवा, ते तुमच्या हातात आहे. विठ्ठल देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. देवाच्या घरी तुम्ही आम्ही जात असतो, चौघांच्या खांद्यावरून हा देह जात असतो. देवाच्या घरी जाण्याला काय म्हणतात? देवाच्या घरी जाण्याला ध्यान म्हणतात. आणि देवाच्या गावी पोहोचण्याला समाधी म्हणतात. सोपा आहे, अत्यंत सोपं करून सांगतो. परमार्थ जो आहे ना, लाखो रुपये खर्च करून हा परमार्थ जो करतोय तो कशासाठी करतोय हे आधी कळलं पाहिजे. संतांनी जो भगवंताचा मार्ग सांगितलेला, संतांनी जो देवाचा मार्ग सांगितलेला, तो मार्ग चोखाळायला पाहिजे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत मुनींनी, ऋषी मुनींनी जे लिहून ठेवलेलं आहे, जे सांगून ठेवलेलं, त्या पद्धतीने आचरण करण्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य देहात आलोय. नर देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. 84 लक्ष युनी आहे, 84 लक्ष युनी ही आहे. 83,99,999 योन्यामध्ये भगवंताचा मार्ग नाही. सगळ्या योन्या फक्त दुःख भोगण्यासाठी आहे. एकच योनी अशी आहे की भगवंताचा परमार्थ साधून सुख उपभोगणं. का? अर्जुना, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी रचले नाही. कारण येणे जन्मे मत ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेस. समजून घ्या, वारंवार हा देह नाही.
कसा मिळाला हा देह? सहज मिळाला का? अनंत जन्माची करुणा, अनंत जन्माचं प्रेम, अनंत जन्माचं पुण्य, अनंत जन्मामध्ये या त्या माध्यमातून घडलेला संतांचा संग, त्याची परिणिती म्हणून हा मनुष्य देह मिळाला. असं मिळालेलं नाही. हे पुरुष बुद्ध बसले होते, पिंपळाच्या झाडाखाली बुद्ध बसले होते. समोर त्यांचे शिष्यगण आले. त्यातल्या शिष्याने एका तरुणाने विचारलं, सद्गुरुनाथा, तुम्ही द्रष्टा आहात, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, मला एक सांगता का ही मनुष्यनी मला कशी मिळाली? मला जरा सांगा. बुद्धाने त्याच्याकडे निरखून पाहिलं, डोळे मिटले आणि त्याच्या पूर्वजन्मात गेले आणि त्याला सांगायला सुरुवात केली, बाबा रे, तू गेल्या जन्मी हत्तीच्या कुळात होतास. जंगलात तुझं वास्तव्य होतं. परिस्थिती अशी झाली, त्या जंगलाला आग लागली, वणवा पेटला. हो, प्रचंड मोठी आग लागली आणि जीव वाचवण्यासाठी सगळे प्राणी, पशु, पक्षी सगळे पळायला लागले. त्यात तूही पळत होतास. पळता पळता प्रसंग असा झाला, मोडलेल्या झाडाची हो अणकुचीदार लाकूड तुझ्या पायात घुसलं, तुझा पाय रक्त बंबाळ झाला आणि तू तिथंच थांबलास, पाय वरती करून. तुला पळता येईल? तिथंच थांबलास तू. सगळे पळत होते. पळता पळता एक ससा तुझ्या पायाखाली आला. तुझ्या पायाचा निवारा त्याला मिळाला. जो मुठी धरून तुझ्या आश्रयाखाली तो ससा उभा राहिला, तुझ्या पायाच्या खाली. तू त्याला पाहिलंस. कोण आहे बाबा ते? बाळ आहे का? तू त्याला पाहिलंस आणि आपण जर पाय ठेवला तर तो त्याचा प्राण गमवेल, तो मरून जाईल, म्हणून तसाच पाय तू धरून ठेवलास वरती. तुझ्या पायाच्या आश्रयाखाली तो ससा थांबला थांबला थांबला. वणवा पेटत 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 आला, जवळ आला. जशी वणव्याची धग त्या सशाला लागली, ससा तिथून पळून गेला. पण तू सशाचे प्राण वाचवण्यासाठी तुला सशाबद्दल करुणा निर्माण झाली, सशाबद्दल दया निर्माण झाली, सशाबद्दल प्रेम निर्माण झाले. तू पाय तसाच उचलून ठेवला. तुझा पाय आकडला, तुला पळता येईना आणि त्या आगीमध्ये तू जळून भस्म झालास. सद्गुरुनाथा, मी आगीमध्ये जळून भस्म झालो खरं आहे, पण मनुष्य जन्म का मिळाला तेच सांगतो तुला मी. गेल्या जन्मी मरता क्षणी जी करुणा त्या सशाबद्दल, जे प्रेम नाही का, जे दया तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्याचं फलश्रुती म्हणून तुला मनुष्य जन्म मिळाला. असं तसं मिळाले का मनुष्य जन्म? नाही. बघा, इथपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. असं तसं सहज कोण आलेलं नाही. आम्ही गांभीर्यच घेत नाही मनुष्य जन्माचं. आम्हाला माहितच नाही. सहज जशी प्राण्यांची पिलावळ जन्माला तर तशीच आमची पिलावळ जन्माला आलेली आहे. पण नरदेहच का? माझं कर्तव्य काय? माझा अधिकार काय? मी कुठून आलो? मला कुठं जायचंय? मी कशासाठी आलोय? इतर योनीचा माझा काय संबंध आहे? हे आम्ही लक्षातच कधी आणलं नाही. सुरुवातीला मी प्रमाण दिलं होतं, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पाहिजे. सर्व जन्माच्या शेवटी. बरं, आणि याच जन्मामध्ये जर परमार्थ साधला नाही, भगवत भक्ती साधली नाही, किंबहुना त्याची प्राप्ती झाली नाही, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम. एवढं सोपं नाही. लक्षात ठेवा. खूप लांबून आलोय आणि येताना असं सहज आलो नाही. पाय रक्त बंबाळ झाले, आनंद यातना सहन केल्या, दुःख जरा व्याधी सगळं उपभोगलंय,
अनंत जन्माची तुकडी भोगले, हो गर्भवास सोसलाय. एवढं सोपं नाही. दुरुणी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया एकवरी होते हेचे कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दौषण. भूमिका समजून घ्या. एवढ्या लांब येण्या पाठीमागचं प्रयोजन तुकोबांनी संतांना समजून ठेवलेलं आहे. दुर्वणी आलो मी का, ज्ञानोबाईंना सुद्धा गोड प्रमाण आहे. पडिले संतांच्या साहित्याकडे जरा गांभीर्यानं लक्ष द्या. पडिले दूर देशी. तुकोबऱ्यांनी एवढे पोट तिरकणारे शब्द मांडलेत ना, मोठेपणासाठी नाही. त्यांना कुठल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नको आहे. एवढे जड शब्द वापरून का वापरले? तुमच्या पोट तिरकीसाठी, तुमच्या तळमळ आहे त्यांना. हा म्हणून जाणीव करून देतात. पडिले दूरदेशी. दूरदेशी म्हणजे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, आफ्रिका, जपान तिकडे नव्हे. 83,99,999 देश ओलांडून 84 या देशात तुम्ही आम्ही आलोय. कानोबा, गोपाळा, पांडुरंगा, विठ्ठला याच जन्मात तो भेटणार आहे हे संत महात्म्याने सांगून ठेवले. म्हणून इथपर्यंत आलो. इथे येऊन सुद्धा जर तू भेटत नसेल तर काय उपयोग आहे बाबा? मला माहित आहे जन्म यातना खूप वाईट आहे, खूप क्लेशदायक आहे, खूप दुःखदायक आहे. अरे मला त्या चक्रात अडकायचं नाही. पांडुरंगा ये रे बाबा भेट. हे संतांची तळमळ आहे. आजच्या वर्गातून जनाबाईची हीच तळमळ आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, ओल्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. या शब्दामध्ये किती अर्थ आहे बघा. का गांभीर्य जाणलंय. थोडस तांदूळ गांभीर्य जाणलं. आता काय मंडळी कोण बोलते रे? हे माऊली तुझ्या पाया पडू का? शांत बसा. मला माहिती आहे कीर्तन झालं तुम्ही माझी किरडी मोडणार आहे. आयोजकांना तुम्ही आयोज करणार आहे. कुजरत आहे की या महाराजा असं काय ज्ञाती मंडळी म्हणतील, सुज्ञ मंडळी म्हणतील. जात्याचा आणि संतांच्या पोटतिडकीचा काय संबंध आहे? महाराज अभंग कुठला निवडलाय तुम्ही? सुंदर माझे जाते गे. बरं एक तर प्रश्न असा निर्माण होतो, हा अभंग कोण कीर्तनाला घेतच नाही का? ते जात्यापुरतं मर्यादित उभे. बरोबर आहे ना? जातं कोणाकोणाच्या घरी हातवर काढलं. वा वा वा.
अजून काढता तुम्ही अजून काढता वा खूप सुंदर जरा म्हणते सुंदर माझे जाते की आता मला सांगा खाली एक तळी असते दगडी बरोबर आहे की नाही त्याला असते आरी वर एक तळी असते त्याला मध्ये चित्र असत नाही का त्या आरीवर बरोबर दुसरी तळी ठेवतात खालच्या तळीला टाके मारलेले असतात वरच्या पितळीला आतनं टाके मारलेले असतात आणि ते असतं खरबुडीत जनावरांचा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा जात्याकडे पाहण्याचा आले का काय शांत करा त्याला हाकलू नका शांत करा कारण साक्ष ऐकते उद्या परत काय रे का महाराजांच्या कीर्तन कुत्र घेऊन साक्ष नाही टाक मारलेल्या दगडी तळीला जनाबाई सुंदर का म्हणजे हा मोठा प्रश्न आहे पण जनाबाईचं संतांचं ज्ञान एवढं तक्रार का आपल्या महाराष्ट्रीयन संतांचं तत्वज्ञान जगानं मान्य करावा जगानं उपदेश मान्य करावा एवढं श्रेष्ठ ज्ञान आहे विठ्ठल जनाबाई जाण्याला सुंदर का म्हणते जनाबाईचा आध्यात्मिक दृष्टिकोन बघा एवढे सहज सोपे शब्द का वापरले जनाबाई माहिती का तुम्हाला मला कळावं म्हणून सुंदर माझे जाते की फिरते बहुते वास्तविक पाहता जनाबाईचं तत्वज्ञान आहे ना तितकं श्रेष्ठ आहे ज्ञानोबा इतकं अलौकिक ज्ञान जनाबाईकडे आहे पण स्त्री पडल्यामुळे जनाबाईने आपल्याला मर्यादेत ठेवलं भूमिका समजून घ्या मर्यादेत स्त्रीने ठेवलं त्यांचे सद्गुरू जनाबाईचे सद्गुरू नामदेव आहे पण शिष्य म्हणून नाही मिळवल्या त्या दासी म्हणून मिळवल्या एवढी सद्गुरू प्रति निष्ठा एवढा सद्गुरू प्रति भाव आहे एवढा सद्गुरू प्रति शरणागत आहे जनाईची साधना एवढी श्रेष्ठ होती की नामदेवरायांनी जनाईवरती अभंग दिलाय नामदेवरायांनी काय दिलाय अभंग नवही द्वारे भेटुनी दशमद्वारा गेली जनी नामा म्हणे जनी पाहे विठ्ठलद्वारी उभा आहे दशमद्वार म्हणजे अजपाची साधना आहे खूप मोठी साधना आहे आणि दशमद्वाराच्या ठिकाणी जनाबाई जाऊन स्थिर होते हो निर्विकार होते लक्षात आलं का परब्रह्म लीन होते परम तत्वाला पोचते किंबहुना मी नेहमी व्याख्या सांगत असतो आत्म्याच्या परमावस्थेला परमात्मा म्हणतात जनाबाईचा आत्मा जितका परमावस्थेला पोहोचला की जनाबाई प्रत्यक्ष परमात्मा होऊन राहिली एवढं श्रेष्ठ साधन जनाबाईचे असताना जनाबाई दगडाला जर सुंदर म्हणत असेल तर कुठंतरी शंकेला वाव आहे बरोबर आहे ना काहीतरी विचार करायला पाहिजे का जनाबाई सुंदर म्हणते दगडाला पण जनाबाईची साधना किती श्रेष्ठ होती बघा तुम्हाला सर्वसामान्य जीवाला त्यांचं अलौकिक लक्षात आलं का ज्ञान कळत नाही त्यांची अवस्था लक्षात येत नाही म्हणून साहित्यकाराने त्यांच्याबद्दल दृष्टांत दिले जनाईची ख्याती ऐकून संत कबीरदास उत्तर प्रदेशातून आले
पंढरपूरला आले, तिथं जनाबाईची चौकशी केली. म्हणजे जनाबाई कुठं राहतात? तर ते म्हणले गोपाळपुरात राहतात. कबीरदास गोपाळपुरात गेले. हो, आणि त्या गावामध्ये 2 बायकांची भांडणं चालली होती. कडाक्याची भांडणं 2 बायकांची चालली होती. जाऊ म्हणजे काय करायचं आपल्याला, म्हणून कबीरदास जरा पुढे गेले. तर एक बाई त्या दोघींचं भांडण बघत होती. त्या बाईलाच विचारलं, नव्हे संत जनाबाई कुठं राहतात? ते कुचिष्टानं हसली, संत जनाबाई ती काय भांडती या असं म्हटल्याबरोबर कबीराने प्रश्न पडला. ज्याची अलौकिक कीर्ती ऐकून मी त्यांना भेटण्यासाठी इथपर्यंत आलो, आणि यांचं हे काय? तिथं गेले. जनाबाई कोण? बाबा मीच. बोल, का आलायस? अरे देवा, अहो म्हणजे तुम्ही भांडताय, आणि ते मी गौऱ्यासाठी. गौऱ्या कळल्या का? शेण्या. हो, गौऱ्यासाठी भांडत होती जाणे, आणि गौऱ्यासाठी भांडताय म्हणजे तुम्ही काय अलौकिक काय ज्ञान म्हणजे तुमचं, तुमची ख्याती काय आहे नाही का? आणि तुम्ही गौऱ्यासाठी भांडताय. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा, सर्व संत परमपदाला जरी पोचले असते, परमात्म पदाला जरी पोचलेले असते, परमपदाला जरी पोचलेले असले, तरी त्यांनी त्यांचा संसार टाकला नाही. कारण कर्माचा अधिकार फक्त मनुष्य देहाला दिला हे त्यांना माहित आहे. कर्मण्येव अधिकार असते महापदेशु म्हणाले. संत कबीरांच्या बाबतीत तसंच आहे. कबीरांचं ज्ञान अलौकिक आहे, अलौकिक. मी अतिशोक्ती करत नाही, पण सगळ्या संतांचं तत्वज्ञान एका बाजूला आणि संत कबीरांचं तत्वज्ञान एका बाजूला. एवढा परखड जहाल आणि स्पष्ट भूमिका परमार्थाबद्दल भगवंताबद्दल मांडणारे एकमेव संत ते म्हणजे कबीर. कबीराने एका प्रश्न विचारला, म्हणजे एवढं म्हणले तुम्ही अलौकिक साहित्य तुमचं आहे, परमपदाला पोहोचलेला तुम्ही ब्रह्मरूप आहात, आणि म्हणले तुम्ही कशाला शेळे मिळता आणि विकायला जाता म्हणले, हा तुम्हाला काय गरज आहे? कबीराने छान उत्तर दिलं. कबीर म्हणाले, बाबा रे माझं सोड, माझं काय मी शोधलं काय? लक्षात आलं का? तो अलौकिक परमात्मा ना, परब्रह्म आहे ना, तो पांडुरंग आहे ना, विठ्ठल आहे ना. दररोज सकाळी उठतोय, या विश्वाचं वेळकरी काम करतोय तो. सगळ्यांच्या श्वासाची उश्वासाची जबाबदारी तो घेतोय. ब्रह्मांडाच्या उलटा फालती जबाबदारी तो घेतोय. वेळकरी काम तो जर, त्या देवाला काय कमी आहे? मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, हरविल्या प्राण हरी, मी जगाशी चालिता पर्वते वैसकेले सांडावी, समुद्रे मर्यादा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. एवढं सामर्थ्यवान, एवढा ऐश्वर्यवान, एवढा इस्टेटीचा मालक तो सुद्धा दररोज नित्यनेमानं या सृष्टीची वेळकरी करतोय. तो जर करत असेल तर मी काय करू नये? अलीकडं 2 अभंग पाठ झाला, हरिपाठ पाठ झाला, आणि 4 गोष्टी बोलायला आल्या की काम धंद टाकून झाला करतो का हे म्हणजे ते आपलं जपत नाही, खपत नाही, एवढी क्षुल्लक आपण काम करत नाही. अरे मूर्ख आहेस का? पांडुरंग ज्यांच्या घरी येऊन काम करू लागला का, तेवढी निष्ठा होती भगवंतावर. हा, ते निष्ठेचं फळ म्हणून प्रपंचामध्ये मदत करू लागला. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे, भाव भक्ती देखून या. आमचा कुठे भाव, आमची कुठे भक्ती? आम्ही अहंकारावर पिछाडलोय. हा, त्यामुळे देव सोडा, आम्हीच मातीत निघालोय. भूमिका समजून घ्या. पांडुरंग जर या सृष्टीचं विडकरी करत असेल दररोजच्या दररोज, तर मी का करू नये? हा उद्देश आहे. भूमिका समजून घ्या. प्रत्येकाने कौशल्यपूर्ण कर्म केलं, त्या कर्माच्या समाधानातच पांडुरंग लपला आहे. जनाबाई म्हणून तुम्ही गौऱ्यासाठी भांडताय. ए बाबा, माझ्या सगळ्या गौऱ्या येत्या. ही बाई आहे ना, हो खोटं बोलते, माझ्या म्हणते, पण तिच्या नाहीत, त्या सगळ्या माझ्या आहेत. कबीराने परीक्षा घ्यायचं ठरवलं. अहो मौली, तुमच्या कशा कशावर सांगा बरं, त्याच्यावर काय नाव लिहिलं तुमचं? जनाई म्हणाले, हे बाबा एक काम कर म्हणले, आमच्या दोघींचं भांडण तूच सोडव. म्हणजे मी काय करू?
ते काम कर म्हणले, त्या गौऱ्याच्या ढिगातलं प्रत्येक गौरी उचल कानाला लाव. ज्या गौरीतनं विठ्ठल नामाचा गजेरी ती गौरी माझी, एवढं लक्षात ठेव. कबीर म्हणले ठीक आहे, भांडण मिटवून टाकतो. कबीरांनी गौरी उचलावी, कानाला लावावी, विठ्ठल 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 बाजूला. दुसरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल 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 बाजूला. सगळ्याच गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नाव आलं. सगळ्याच गौऱ्या जाणायच्या निघाल्या. दृष्टांत मला सांगायचं नाही, त्या सिद्धांत ऐकून घ्या. जाणायच्या गौऱ्या जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील तर जाणायचं रोम रोम काय म्हणत असेल. माझं बोलणं कळलं का? तुझी साधना इतकी खोल गेली, इतकी खोल गेली, इतकी खोल गेली. हो, त्या वैखरीचं रूपांतर अजपाजपात होतं आणि तो अजपाजप सुद्धा मावळतो आणि रोम रोम विठ्ठल गीत गायला. अशी एवढं उंच पदाला पोचलेले जनाबाई जात्याला सुंदर का म्हणते, हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे नाही? सुंदर माझे जाते गे, गंमत आहे. काय सुंदर आहे त्यात? आता लक्ष देऊ नाही का? माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे, फिरते बहुतेके. आता हे जाते विसरा आणि माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे, फिरते बहुतेके. अर्थ कळला का? सुंदर माझे जाते गे, जाते गे म्हणजे निघाले. हे जाते गे नव्हे, जाते गे निघाले. आणि कुठं फिरते? 83,99,999 या चक्रात फिरते. फिरते बहुतेके. पांडुरंगा गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं. हो, राहिलेले किती माहित नाही. सुंदर माझे जाते गे. तुमचा आमचा स्वभाव चालायला माहित आहे. प्रत्येकाला वाटतं मी सुंदर आहे. प्रत्येकाला वाटतं. उडद्याच्या दाण्यावाने काळ जरी असलं तर आरच्या पुढे जाऊन तटतंय. माझ्यासारखं देखणं कुणी म्हशीला पाय दिलेलं नाक का असं ना, त्याला वाटतं माझ्यासारखं नाक दुनियेत नाही. प्रत्येकाला वाटतं मी सुंदर आहे. त्याचा अध्यात्मही सांगतो का सुंदर वाटतो आपण. किती कुरूप असू द्या, कितीही काळ असू द्या, त्याला मी सुंदरच आहे का वाटतं माहितीये का? आतमध्ये जो वास करणार आहे ना, तो आत्मा आहे. तो आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा हा सच्चिदानंद रूप आहे. तो सुंदर आहे, तो देखणाराच आहे आणि त्याचाच अंश तुम्ही आले असल्यामुळं तुम्हाला वाटतं आम्ही देखणे आहोत. आता लक्षात ठेवा. पण आमचा स्वभाव जाणून जनावरांमध्ये सुंदर माझे जाते गे, फिरते बहुतेके. ओ व्यागा ओ कौतुके तू ये रे बाळा विठ्ठला. याच दृष्टांताला संत कबीरांचा एक सुंदर दृष्टांत आहे. चलती चकी देख के दिया कबीरा रो. चलती चकी देख के दिया कबीरा रो. दो बात के बीच में, दो बात के बीच में साबुन बाजार हो.
चलती चखी देख के दिया कबीरा रोए, दो पाटण के बीच में साबूत बचा न कोय. जात दळण चाललं होतं. संत कबीरदास पाटे पाटे स्नानाला निघाले 4 वाजता गंगेच्या. गावातून पलीकडे जात असताना गावामध्ये एक माऊली जात्यावर दळण दळत होती. दळण दळता दळता सुंदर गीत गात होती. पडपड पावसा उन्हात कडतय, उन्हात काय बाय उकाळतय, उन्हात काय बाय उकाळतय, पावसाचं काय बाय चिडचिडतय. सुंदर गात होती. कबीरदासाने ती ओवी ऐकली, तिथंच थबकले. ओवी ऐकत 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 तिथं रमले. थोड्या वेळाने काय झालं माहिती का, त्या माऊलीकडचा ओवीचा स्टॉक संपला आणि एकच आवाज यायला लागला, घार घोर घार. ते ऐकले. कबीरदास रडायलाच लागले. योगायोगाला समोरून त्यांचे सद्गुरू निरंजन स्वामी आले. कबीराला रडताना पाहिलं आणि कबीराला म्हणाले, कबीरा का रडतोस? सद्गुरुनाथा का रडतो सांगतो चला. सद्गुरूंच्या हाताला धरलं. जिथं दळण चाललं होतं तिथं घेऊन गेले. प्रसंग असा होता, सुपात धान्य होतं, शेजारी जात होतं. ती माऊली जात फिरवत होती. सुपातलं धान्य त्या जात्यात टाकत होती आणि त्या दाण्याचे पीठ होऊन बाहेर पडत होत. कबीरदास म्हणाले, सद्गुरुनाथा हे सुपातले दाणे जात्यात चालले, त्यांचं पीठ होऊन बाहेर पडते. मग ते म्हणाले, बरं मग सद्गुरुनाथा खरं सांगू, मी सुद्धा आता सुपात आहे. मी आता कुठे आहे? तुम्ही आम्ही कुठे आहे? आता कुठे आहे? सुपातच आहे. हा जात्यात जाणार आहे. कधी जाणार आहे गॅरंटी? हा 84च्या जात्यात जाण्याची प्रोसेस सुरू आहे. सुरू आहे का थांबली? तुम्हाला वाटतं आम्ही जगतोय का? आम्ही काय म्हणतो? आम्ही जगतोय. जगत नाही, आम्ही मरतोय. सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं मरतोय आम्ही. मरणाच्या प्रोसेस मध्ये आहे. हा सुपात आहे. निघावे जात्यात. जात्यात जाण्याचा प्रसंग कधी येतो माहितीये का? अखेरच्या श्वासाला. मरणाची प्रोसेस कधी पूर्ण होते माहितीये का? अखेरच्या श्वासाला. हा प्रोसेस मध्ये तुम्ही आम्ही, आणि त्याचं यंत्र आम्ही कायम मनगटावर बांधून ठेवले बघा. टिक 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 टिक. दुपडे काय बोलणार? रिव्हर्सचं बटन नाही. रिव्हर्सचं ह्याला बटन नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळ गेला गेला आहे. आमच्या हातात फक्त वर्तमान काळ. आमचा प्रॉब्लेम काय झाला सांगतो. आध्यात्मिक 2 तळी सांगतो. एक भविष्य काळ आणि एक भूतकाळ. या 2 तळीच्या मध्ये आमचा वर्तमान काळ भरडत चाललाय. लक्षात ठेवा, भरडत चाललाय. बघा प्रत्येक जण राहतोय वर्तमानात आणि जगतोय भविष्यात. खरं का कुठे? राहतोय कुठं? वर्तमानात. जगतो कुठं? उद्या काय करायचं, उद्या हे करायचं, उद्या ते करायचं, आमचं करायचं. अरे आत्ताचा क्षण वाया चाललाय. लक्ष दे तिथं, लक्ष दे. आत्ताचा क्षण नको वाया घालू. उद्याचं उद्या बघू. हा उद्या कधी येत नाही, आज कधी जात नाही. लक्षात ठेवा. माझं बोलणं कळते का? उद्या कधी येत नाही, आज कधी जात नाही. उद्याची वाट बघू नका. आजचा क्षण क्षण आनंदात जगून घ्या. आम्ही भरवतोय. कबीराने सांगितलं, सद्गुरुनाथा जसे सुपातले दाणे जात्यात जाते, त्यांचं पीठ होऊन बाहेर पडते, तसं हा दाणा 84च्या जात्यात जर अडकला तर पीठ झाल्याशिवाय राहणार. मला काय पीठ करून घ्यायचं नाही बाबा. बघा कबीरच होते ते अलौकिक तत्वज्ञानी, आत्मज्ञानी, राजयोगी संत कबीर. तर त्यांचे गुरु काय असतील? तत्क्षणी सद्गुरूंनी सांगितलं, कबीरा इकडे जरा जात्याकडे बघ. कबीरने जात्याकडे निरखून पाहिलं. सद्गुरूने सांगितलं, जरा छिद्रात आत बघ बरं. जात्याच्या छिद्राच्या आत पाहिलं, हो तर चित्र काय दिसलं? आईच्या बुडाला 5-6 दाणे चिकटलेले दिसले. कबीरा, हो हे जात कुणाच्या जीवावर फिरते रे? म्हणजे आरीच्या जीवावर. बरोबर? हो. मग आरीच्या बुडाला काय दाणे चिकटलेत का? हो म्हणजे 5-6 दाणे चिकटलेत.
त्यांचं पीठ झाले का रे? म्हणले नाही. का? त्यांनी बूड सोडलं नाही. कबीरा, तसंच 84च्या जात्याची आरी माझा पांडुरंग आहे. त्याचे पाय धरून ठेवून पीठ होणार नाही. पाय सोडलेच की पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. किती गहन अर्थ आहे बघा, किती गहन अर्थ आहे. 84च्या जातीचा पांडुरंग कोण आहे? मानव कोण आहे? तोच आहे. आधी कोण आहे? तोच आहे. त्याचे पाय जर धरून ठेवले तर पीठ होणार नाही. भूमिका समजून घ्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओ या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे प्रपंचाचे नेते. आपल्या घरच्या जातीला किती खुंटे असतात? एक. जनाबाईच्या जातीला 2 खुंटे. आता हे खुंट जात विसरा, ह्या जातीला एकच खुंटे असणार. पण हे जे जात आहे ना, हे जात निघालेलं याला किती खुंटे आहेत? 2. कोण कोणते आहेत? एक जीव आणि शिव. जीव शिव दोन्ही खुंटे गे. अलौकिक दृष्टिकोन आहे. काय एक साधं जात घेतले आणि जात्याच्या पाठीमाग काय अध्यात्म लपले हो. माझे सद्गुरू जनार्दन महाराजांनी हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडले. सद्गुरू जनार्दन महाराज, माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकरी यांचं कीर्तन बरेच वेळ झालेला या गावामध्ये. जुनी जाणती असतील त्यांना माहीत असेल. एक माझ्या बाबांचं कीर्तन झालेलं आहे. आणि हे पूर्य अध्यात्म या जात्यातलं बाबाने निवडून काढलेलं आहे. ऍज इट इज, जसंच्या तसं मी तुम्हाला सांगतो. बाबांचा सुद्धा काय दृष्टिकोन होता बघा. या अभंगावर कीर्तन करण्याचं धाडस बाबाने करावं आणि यासाठी जसं तसं मी सांगावं, बाकी काही नाही. पण धाडस त्यांनी केलं. आणि अशी माणसं तर नाहीच, राहिलीच नाही. फक्त त्यांच्या आठवणी राहिलेल्या आहेत, बाकी काही नाही. जुनी माणसं गेली. आणि आमच्यासारखी पोपटासारखी बोलणारी आली. का? ती गेल्यानंतर त्यांची किंमत आम्हाला कळते. समजून घ्या. असो, जीव शिव दोन्ही खुंटे गे. या जात्याला या निघालेल्या जीव आणि शिव 2 आहेत. जीव म्हणजे समोर दिसतंय हे, आणि शिव म्हणजे आज महाराज जे कीर्तन करते, ज्या शक्तीने करते, ज्याच्या प्रेरणेने करते, तो म्हणजे शिव. मला समोर दिसते ही जीव आहे. पण ज्या डोळ्यानं तुम्ही मला पाहताय, ज्या कानानं तुम्ही ऐकताय, तो ऐकणारा, पाहणारा, चालणारा, बोलणारा तो तुमच्यात आहे. त्याचं नाव आहे शिव. भगवंता, ह्या जात्याच्या 2 खुंटे आहेत. ह्या 2 खुंटीपैकी एखादी जर खुंटी निकळली तर हे जात सांदीला. सांदीला कळलं का? हे बघा, असं
ढकली तिकडं पडत का कोणती निकळली जीवाशिवाय शिव नाही शिवाशिवाय जीव नाही. आपला परमार्थ इतका गोड आहे, संप्रदाय इतका गोड आहे. लक्षात आलं का? वादच मिटवून टाकले, भांडण मिटवून टाकली. अनेक संप्रदाय आहेत. हा आता एक आहे, अनेक संप्रदाय तोंड वर काढायला कारण काय माहिती का? आमच्या संप्रदायामध्ये अवगुण निर्माण झाले. आपला संप्रदायासारखा सोजवळ संप्रदाय नाही, पण दुकडं काय झालं सांगतो तुम्हाला मी. आपल्या संप्रदायामध्ये या व्यासपीठावर संप्रदायाचा पुढारीपण करणारी जी लोक आहेत त्यांनी तमाशा केला आणि इतर सांप्रदायिक लोक आमच्याकडे बघताना तमाशा म्हणून बघायला लागली. एवढं दुर्दैव आहे, माणसं गोळा करण्यासाठी कीर्तन ठेवायची. म्हणजे माणसं गोळा करायचं साधन झालं. राजकारणी खेच्याकडे पाहताना, कीर्तनाकडे पाहताना भक्ती म्हणून पाहिजे नाही, श्रद्धा म्हणून पाहिजे नाही, संत सेवा म्हणून पाहिजे नाही. फक्त पाहिलं काय? माणसं गोळा करा, मग बोलवा मिळेल. आणि आपला संप्रदाय अशा पद्धतीनं इतक्या खालच्या थराला गेला, इतक्या खालच्या थराला गेला की इतर संप्रदाय लोक आपल्याकडे बघताना पोरखेड आणि टाइमपास म्हणून बघतात. हे आपल्या संप्रदायाचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या. अलौकिक तत्वज्ञानात बरोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला मी सांगितलं जगाला उपदेश मान्य करावा. एवढं गाठात ओतप्रोत अध्यात्म भरलेलं आहे, वेदांत भरलेलं आहे, तत्वज्ञान भरलेलं आहे. प्रगत गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले, विश्व ब्रह्मरूप करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे. असे ज्ञानेश्वरी चे लेखक जे ज्ञानोपर आहे, काय अलौकिक ज्ञान आहे. पण आम्ही कीर्तनाच्या व्यासपीठावर जेव्हा त्यांचा जे घोष करतो आणि तमाशा मांडतो तेव्हा मात्र त्यांची किंमत कमी होते, आमची नाही होत. माझं बोलणं कळते का? एवढं छपराय नो आपला संप्रदाय. तोंडात मोठं घातलीच लोकांनी. मी सगळ्या संप्रदायाचा अभ्यास केला. सगळ्या गीतेवरती पहिलं भाष्य केलं आदिशंकराचार्यांनी. गीता पहिली लिहिली व्यासानी. पहिलं भाष्य आदिशंकराचार्यांनी केलं. त्याच्यानंतर कुणी कुणी भाष्य केलं? मध्वाचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केलं, रामानुजाचार्यांनी केलं, अष्टावक्रांनी केलं. आणि कुणी केलं? अलीकडं श्रीला प्रभुपाद स्वामी माहित आहे का? एस्कॉन तरी माहित आहे का? हरे राम हरे कृष्ण. जगतामध्ये शेकडोच्या वर कृष्ण मंदिर बांधली. एकट्या पाकिस्तानात 16 कृष्ण मंदिरे त्यांनी बांधली. असे श्रीला प्रभुपाद स्वामी यांनी सुद्धा गीतेवरती भाष्य केले. प्रजापिता ब्रह्मकुमारीचे ब्रह्मा बाबा जे फाउंडर आहेत त्यांनी सुद्धा गीतेवरती भाष्य केलं. ओशो कोणाकोणाला माहित आहे? ओशोंनीही गीतेवरती भाष्य केलं. अलौकिक संत, अलौकिक द्रष्टा, अद्भुत ज्ञान ज्या महात्म्याकडे त्याचं नाव ओशो, त्यांनी भाष्य केलं. अलीकडे कोणी कोणी केलं? विनोबा भावेंनी केलं, गुरुदेव रानडेंनी केलं, लोकमान्य टिळकांनी केलं. सगळ्यांनी गीतेवरती भाष्य केलं. तसं आमच्या ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा गीतेवरती भाष्य केलं. गीता अलंकार, नाव ज्ञानेश्वरी. पण माहित आहे का एवढ्या सगळ्यांनी गीतेवरती भाष्य केलं, पण जगमान्य ज्ञानेश्वरी झाली. लक्षात ठेवा. जगमान्यता ज्ञानेश्वरीने मिळवली. काय मिळवली? त्या सगळ्यांनी ज्ञानाधिष्ठित गीतेवरती भाष्य केलं. बुद्धिजीवींसाठी, ज्ञानियांसाठी, चिंतकांसाठी, साधकांसाठी ती गीता लिहून ठेवली त्यांनी. दोष त्यांचा नाहीच आहे. त्यांना माहित आहे एवढा वेळ घालवण्यात काय अर्थच नाही. पटकन आपला पटकन परमात्म्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून त्यांनी गीतेवरती ज्ञानाधिष्ठित भाष्य केलं. पण ज्ञानोपर्यंत तुमच्या आमची तळमळ नाही का? हे बुद्धिजीवीसाठी झालं, ज्ञानियांसाठी झालं. माझं सर्वसामान्य प्रापंचिक संसारिकाने काय करावं? म्हणून त्यांनी काय केलं? ज्ञानाला भक्तीची जोड दिली. बरोबर समजून घ्या. ज्ञानाला भक्तीची जोड दिली. आणि वाद मिटवून टाकला. काय म्हणतात? तुझ सगुण म्हणो
घ्या. वेगळं म्हणायची गरजच नाही. सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केले, बीजच झाड झाले, मातीनंच माठ गाडीचं रूप धारण केले, कापसाच वस्त्राचं रूप धारण केले. वस्त्र आणि कापूस वेगळं नाहीच आहे. सोनाने अलंकार वेगळं नाही, बीज वृक्ष वेगळं नाही, दोन्ही एकच आहे. फक्त झाले काय, आम्ही आकारात अडकून पडलो आणि मूळ जे रूप आहे ते विसरून गेलो. म्हणून संतांचे पोट तरी काय भूमिका समजून घ्या. देव वेगळा नाहीच आहे. ब्रह्म त्याची माया, माया त्याचीच ब्रह्म आहे. पण मायेने आकार घेतला, पण ज्याच्या जीवावर माया चाललेली आहे, तो ब्रह्म कोण ओळखायला तयार, तो परब्रह्म कोण ओळखायला तयार नाही. इतका सोपा करून परमात्मा दरोबारी सांगा, कर तळी आवळे. पण त्या हातावर जसा आवळा असावा त्याला काय आरसा बघायला गरज नाही का? इतका सोपा करून ठेवला. पण आवळा पाहण्याची जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी सद्गुरूशिवाय कोणाला मिळत नाही. भूमिका समजून घ्या. जाऊ जरा काय म्हणतात, जीव शिव दोन्ही खुंटे कर. दोन्ही असल्याशिवाय पर्याय नाही. सगुणही पाहिजे, निर्गुणही पाहिजे, जीवही पाहिजे, शिवही पाहिजे, व्यक्तही पाहिजे, अव्यक्तही पाहिजे, सूक्ष्म पाहिजे, स्थूलही पाहिजे, दृश्यही पाहिजे, अदृश्यही पाहिजे. कारण दोन्ही एकत्र असल्याशिवाय ब्रह्मांडाचा कार्यभाग चालणार नाही. तसं हे जे निघालेलं जात आहे ना भगवंता, ह्याला दोन खुंटे आहेत, जीव आणि शिव. दोन्ही शाबूत आहे तोपर्यंत ये. ह्यातली एकाच जर खुंटी निघळले तर तुझं दर्शन नाही होणार, तुझं भजन नाही होणार. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेते गे. हे काय आहेत? पंचतत्वाचे नेते जीव आणि शिव. लावणी पाची बोटे तू ये बा विठ्ठला. पाची बोट्या शब्दाचा अर्थ असा आहे, पाच ज्ञानेंद्रिय जे आहेत, ज्ञानेंद्रिय व्यवस्थित आहे तोपर्यंत ये. लय सिरियस झाला मग तुम्ही, सगळी गंभीर झाली. काय जण वाटलं असेल कुठल्या ग्रहावर आले. कीर्तन कळतंय का? उगीच बरोबर झाल्या माझी. मंत्रमुग्ध झाले तर झोपले. उरकते घेतो, काळजी करू नका. आजचा दिवस कसा तरी लागला. असंच मी एका ठिकाणी अध्यात्मावर बोलतो. मला दुसरं बोलताच येत नाही. आता जसं ब्रह्मतत्व मायातत्वावर बोलतो नाही तसंच मी बोलत होतो. ब्रह्मतत्व हे सत्य आहे, मायातत्व हे भ्रम आहे. जसं मध्यानीचा सूर्य आहे, पण त्याला आवाळाला झाकला की तुम्हाला मला वाटतं स्वरूप होतो, सूर्य मावळला. पण ढग बाजूला झाले की सूर्य तसा दिसतो ना. सूर्य सत्य आहे, आभाळ हे भ्रम आहे. भ्रमाचा आभाळ आल्यामुळे सत्य सूर्य कळेला. तसं परब्रह्म सत्य आहे, पण मायेचं भ्रम असल्यामुळं तो आम्हाला दिसेना, कळेना. विषय चालला होता सत्य आणि भ्रम. काय विषय चालला होता? सत्य आणि भ्रम. मी म्हटलं गड्यानं काय कळलं का? विषय छान चाललाय. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. एक नाही दोन नाही, सगळं सिरियस मोठं डोळं करून माझ्याकडे बघून अरे म्हणजे गड्यानं असं का करताय? सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, किती सुंदर विषय चालला, काय कळलं का? बऱ्याच वेळाने एका हात वर केला. म्हणजे महाराज मी सांगू का, मला इतकं बरं वाटलं. म्हणजे लाखात एक तरी माझं कीर्तन करणार आहे बाबा, जाऊ दे. सांग म्हणजे गड्या, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांग. तो उठला, मला म्हणाला महाराज तुम्ही सांगताय सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असेल जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. एवढे छान असं आहे त्या किती भ्रमातच आहे. तिसरा चरण
सासू आणि सासरा सासू आणि सासरा जोरदार काढला आमच्या मित्रांसाठी जोरदार सासू आणि सासरा दीर तो सासू सासरा म्हणजे चेहरा टाकायला हा तक्रार करताना सुरुवात जनाबाईची सासू कोण आहे पूर्वी काय असं माहितीये का जनाबाई म्हणते की देवा ह्या सासून इतका छळ मांडलाय इतका उद्रेक केलाय ती काय सरळ जगू देत नाही देवा नाही का ते सासू म्हटले खूप वाईट आहे हा काहीतरी मार्ग काढ पूर्वी काय असायचं माहिती आहे प्रत्येकाच्या घरी जाती असायची बसा बाळा प्रत्येकाच्या घरी जाती असायची सासूकडे सुनेला टाळ्यात ठेवायचं टेक्निक होतं तू कुठलं माहिती सासू आदल्या रात्री जात्याजवळ हो दळणाच्या गुट्ट्या ठेवायची टोपल्या 5-6 टोपल्या ठेवायची मोठ्याच्या हो आणि सुनेच्या खोलीत 3 वाजता म्हातारी जायची हो पेटातला रांडण हे शिकवलं का तुला जात जळून घे ती बिचारी उठायची सासूला टेक्निक माहित होत ती उठायची 3ला तिचं जात फिरायला लागायचं जळण सुरू व्हायचं हो पहिली गुट्टी संपली की दुसरी गुट्टी मागली उभीच तिला झोपच नाही तर ती मागे उभी हे काय जळून घे दुसरी गुट्टी संपली की मागे उभीच आहे तिसरी घे जळून घे अहो सकाळी 8-9 वाजेपर्यंत ते जात फिरतेच कुणामुळे फिरते जाते सासूमुळं कुणामुळे फिरते जात सासूमुळं ती बुट्ट्यावर बुट्टी तिथे हिचं दळण चालूच आहे तिला बुट्टीच थांबवला तिची आणि हिचं जाता मी थांबवला तसं 84च्या जात्याची सासू कोण आहे जिच्यामुळे 84चं जात फिरते ते सासू कोण आहे नाथांच्या हरिपाठामध्ये नाथाने सुंदर सांगितले सासू कोण आहे की जिच्यामुळं जन्म मरणाचा जात फिरते जन्म घेणेला
घेणे लागे. जन्म आणि मृत्यू कोणामुळं? मृत्यूला कारणी जन्म वासनाच आहे आणि जन्माला कारणी वासनाच आहे. वासनेमुळं वासना नावाच्या सासूमुळे जात फिरते. सांगा बरोबर कोण आहे? सासू कोण आहे? मोठ्याला बोला, मोठ्याला बोला. ऐकायला येते का माझं? हा, हिचं जात थांबत नाही बघा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असावं 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 असावं, हे असावं ते असावं, अमका असावं तमका असावं, फिरतय जात. तिची काय कुठे थांबा ना, आमचं जात ना बरा. खरंय का खोटं आहे? वासना. हो म्हणजे मग पर्याय आहे का नाही? आहे की पर्याय बी आहे. जात जर थांबव असं वाटत असेल तर काय पर्याय आहे? तुकोबाने सांगितले, संत चरण लागताच, संत चरण माऊलींचे 28 अभंग आहे. किती अभंग आहे? 28. ध्रुपद काय हरिपाठ? हरिमुखी म्हणा. तसं नाथांचे हरिपाठ 25 आहे, अभंग आहे. आणि सगळ्या 25 अभंगाचं ध्रुपद हरिमुखी गाथा हरपली चिंता आहे. रामकृष्ण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तैसे झाले अंगे हरिरूप. हरी मुखे गाता हरपली चिंता. पुढं संत चरणावर लागता सहज वासनेचे बीज चढवली जाय. एकाने काय केलं? हरभऱ्याचं पीक काढण्यासाठी म्हणून बाजारात गेला. यावर्षी म्हटलं 5 टन पीक काढायचं. किती टन? 5 टन. बाजारात गेला, हरभऱ्याचं बी घेतलं 5 पायली. घरी आला, चूल पेटवली, कढई ठेवली आणि ते आणलेले बी भाजलं. खरपूस काय केलं त्यानं? खरपूस बी भाजलं आणि पेरायला घेऊन गेला. किती टन पीक निघाला असं? भाजले बी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. वासना ज्यावेळेला मी जाळतो, लक्षात आलं का? जन्म मरणाचं चक्र, जन्म मरणाचं पीक थांबतं. मग या सासूमुळं जे जात फिरते ना, सासूमुळं ते जात जर थांबवा वाटत असेल तर एक काम करा.
घरी जावा आणि सासूला जाळा. असतंय का? कुठल्या सासूला? खऱ्या जाळा. वासना नावाच्या सासूला जाळा. लक्षात ठेवा. कळलं का? एक दृष्टांत देतो मी सेवेला प्रोग्राम देतो. 4 तरुण होते आणि ते 4 तरुण नोकरीच्या शोधायला लागले. या कलियुगात काय नोकरी मिळणं फार अवघड आहे. एका ठिकाणी पत्ता लागला. कशाला म्हणले इकडे तिकडे फिरताय? जावा म्हणले तिथं. एक म्हातारी आहे, जुनाट म्हातारी आहे. ती जाऊन काय करते? नोकरी देते. हे 4 तरुण तिथे गेले. विचारलं, आजीबाई तुम्ही नोकरी देत असं कळालं? ती म्हणते हो. आता शब्द लक्षात ठेवा, जुनाट. कोणाची म्हातारी? जुनाट म्हातारी. नोकरी देत असं कळालं. ते 4 जण तिथे गेले. आजीबाई आम्हाला नोकरी पाहिजे. आजी म्हणते दिली. 4 खुश. म्हणजे आजीबाई पगार किती देणार? तुम्ही म्हणाल एवढा. म्हणजे आजीबाई पगार कधी देणार? संध्याकाळी. म्हणजे आजीबाई काम काय करायचं आहे? काय नाही बाबा रे, दिवसात एकदा अंगणात रांजण आहे तेवढं एकदा रांजण पाण्याला भरायचं. दिवसातनं एकदा. 4 तरुण बाजूला आलेल्या कामात म्हातारी फसली. बरं, दिवसात एकदा रांजण भरायचा. पगार आपण म्हणेल एवढा. कधी मिळाला? संध्याकाळी. परत ती म्हातारीकडे गेली. म्हणजे आजीबाई हो कामावर कधीपासून येऊ? म्हातारी म्हणजे आतापासून. 4 जण खुश झाली. चला म्हणजे घडलं असली नोकरी परत मिळते का? 4 4 घागरी घेतल्या, खांद्यावर मारल्या. नदी होती 4 किलोमीटर लांब. नदीला गेली, घागरी भरल्या, पुन्हा 4 किलोमीटर चालत आली. घागरी रांजणात ओतल्या. रांजण काय भरलं नाही. आले का? म्हणजे रांजण भरलं पाहिजे. दुपार झाली. ऊन मी म्हणत होत. अशा 4 किलोमीटर चालत नदीला गेली. घागरी भरल्या, खांद्यावर मारल्या. भरलेल्या घागरी घेऊन त्या उन्हात आली बिचारी. पाय भाजत होतं, चटकं बसत होतं. जीव घाम्या घुम झाला होता. घागरी ओतल्या, रांजण काय भरलं नाही. 3 सण झाली. आलं का? म्हणजे रांजण भरलं पाहिजे. पुन्हा 3 संडेला गेली. 4 किलोमीटर चालत घागरी भरल्या, खांद्यावर मारली. जीव मेटा कुठे झाला. पायाला फोड आलं, खांदा दुखायला लागला. रडकुंडीला जीव आला. कशी बशी येऊन रांजणापर्यंत पोहोचली. रांजणात घागरी ओतल्या, रांजण काय भरलंच नाही. त्या 4पैकी एक जण म्हणला का गाड्या एक काम कर म्हटला, पगार जाऊन माग जा. तू म्हटला कसा पगार मागायचा? रांजणात भरलं नाही. आता तरी माग म्हणला, काय तर खायला पाहिजे पोटाला. त्यातला एक जण बिचारा गेला. आजी बसली चौकटीत. पण आजीचं रूप इतकं तेकडं होतं. हो, आजी म्हातारी होती. हो, पण तेकडे पण 16 वर्षाच्या पूर्वीसारखं कायम तसेच. ती म्हातारी कायम तसेच. ती बसलेली चौकटीत. ह्यो गेला. म्हणले आजीबाई पगार देता का? ती म्हणते रांजण भरलं का? तो म्हणला नाही भरलं. देते म्हणली पगार. तोंड आत करा. याच्या कारण तोंड आत करा. बिचाऱ्यानं आपलं पगाराच्या आशेनं तोंड आत केलं. म्हाताऱ्यानं काढून ठेवलं तो फडफुट लाकडाचं. त्याला तोंड साफ केलं, टाकून त्याला दरखा थोबाडावर. थोबाड करून गेलं पुढं. मागच्याला वाटलं बहुतेक त्याला पगार मिळालाय म्हणून दुसरा गेला. त्याचे मी थोबाड फडकून पडलं. 4घाच्या थोबाडावर लाकूड पडलं. 4 जण गोळा झाली आणि चर्चा चालू आहे. तुला किती पगार मिळाला? तुला किती मिळाला? त्या 4 तरुणांची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे तुमची आमची. माझं बोलणं करते का? सकाळी उठल्यापासून आम्ही रांजण भरतोय. बरे ना? पण मला सांगा ते रांजण का भरलं नाही?
त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन केली होती, घराच्या मागे उसण माळवं केलं होतं. कळलं का? रांजण भरल बरं. तरी कोण आहे म्हातारी? तरी कोण आहे? कोण आहे म्हातारी? माया. खूप जुनी आहे. जेव्हापासून परमात्मा, जेव्हापासून परब्रह्म, तेव्हापासून माया आहे. हा खूप जुनी आहे. ती म्हातारी होत नाही, जुनी आहे पण तरण्यासारखीच आहे ती. अखंड भुलवते ती, दुसरं काहीच नाही. जसं 4 तरुणांना तिला भुलवलं ना, तसं तुम्हाला ती भुलवते. बाबाचं गोड भारुड आहे. माया गटकाळी ग गटकाळी, माया गटकाळी ग गटकाळी. जनार्दन महाराजांचं भारुड आहे. गटकाळ्या उच्चा खरा, तिने मांडीला हा पसारा, भुलविले ब्रह्मादी हरिहरा. या गटकाळीने आधी नव्हती बळी आली, घरी येऊन मालकीन झाली, तिने शुद्ध पुळे विटाळली. या गटकाळीने माया गटकाळी गटकाळी माया. तिने काय केलं माहितीये का? वासना नावाच्या रांजणाच्या माध्यमानं तृष्णेच्या पाण्यानं तुम्हाला तिला फसवले आणि पिकं घेतली कुठली? मायेची पिकं. मायेची पिकं पिकवते ती. आणि ती मायेची पिकं सद्गुरू जनार्दन महाराजांनी आपल्या पारंपरिक लोकगीतात सांगितलेलं आहे. शेवटचाच अभंग सेवेला पूर्णविराम. अभंग किती गोड आहे बघा. त्या अभंगावरती माझं कीर्तनही झालेलं आहे. बैलाला वडील लागलं, कुणी युट्यूबवर ऐकलं नाही का? त्यामध्ये मायेची पिके जनार्दन महाराजांनी सांगितलेले. गुमानानं माझ्या बैलाला ये, सर्जाला राजाला वडिलावर सर्वांना फिरवा करा. बैलाला वडिलावर, बैलाला वडिलावर, माझ्या बैलाला
ते तमाजे उरले पायिकपणा करविले तैसे केले कर्कट वागले का देठ देव जाणे तारडे सेवा तुम्हासाठी थोर संत मायबाबांच्या चरणी अर्पण करतो. माझे सर्व साथीदार बांधव मदन सर विक्रम आणि माझ्या प्रेम करणारे परिसरातील सर्वच मंडळी यांना ही सेवा अर्पित करतो. अखेरीस सद्गुरू जनार्दन महाराज वसंत करतात यांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण राम देतो. विठ्ठल जय धन्यवाद महाराज. थोडा आवाज द्या, थोडा आवाज द्या. आदरणीय भक्तपराय परमपूज्य ज्यांची एक वेगळी ठेवण या महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखी भजनी मंडळी आम्ही मराठवाडा दिनभर या ठिकाणी श्री गुरु पंकज स्वामी संस्था यावर या ठिकाणी श्रद्धासाठी पाचारण केले. व्यासपीठ चालक म्हणून या ठिकाणी आहोत. आदरणीय बाबांचे कीर्तन आमच्या स्वामीच्या फळावर नव्हे निरुंकराच्या फळावर परभणीपर्यंत या ठिकाणी ऑल महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ठेवण, संगीताचं दोन गमक तबला आणि मृदंग एक वेगळी ठेवण अतिशय युट्यूबवर ऐकत असताना मंत्रमुग्ध कुठल्याही शेतातल्या कामात असो कुठल्याही कामात असताना बाबांचं चिंतन जर ऐकलं तर माणसाचा शीन जातो. ते कीर्तन आज या ठिकाणी जे युट्यूबवर ऐकलं त्यापेक्षा वेगळं चिंतन आज या ठिकाणी असताना जनाबाईच्या एक ओवी जात्याच्या या ठिकाणी सुंदर माझे जाते गेनर देहाला या ठिकाणी उपदेश करून आदरणीय बाबांनी या ठिकाणी असणारा प्राशन केला आम्हाला. म्हणून या संस्था या असणाऱ्या व्यासपीठाच्या न्यायाने मी त्यांचा सतशः करून आहे. धन्यवाद. पुढच्या सूचना ग्रामस्थ मंडळी देतील. सर बोला. ग्रामस्थांनी 5 मिनिटं बोलून